सर्वांना सस्नेह नमस्कार। असं म्हटलं जातं की हिवाळ्यात काहीही खाल्लं तरी पचतं, त्याचा त्रास होत नाही। मात्र उन्हाळ्यात आहाराकडे थोडंसं अधिकचं लक्ष द्यावं लागतं। वातावरणाचं तापमान वाढल्यामुळे गरम पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आजारी पडण्याची शक्यताही वाढत असते। शिवाय उन्हाळ्यात वाढलेल्या गरमीमुळे घामाचं प्रमाण वाढतं आणि शरीरात पाण्याचं प्रमाण देखील संतुलित ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं। या व्हिडिओत आपण उन्हाळ्यात आपला आहार कसा असावा, दिवसभराचं आपलं जेवणाचं वेळापत्रक कसं असावं याबद्दल जाणून घेणार आहोत। तसंच काही असे पदार्थ सुद्धा पाहणार आहोत जे की आपण उन्हाळ्यात अवश्य आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावेत आणि काही पदार्थ हे आपण टाळायला हवेत। तर मित्रांनो, उन्हाळ्यात आपल्या नेहमीच्या आहारात थोडा बदल करणं गरजेचं असतं, कारण उन्हाळा आपल्या शरीराला पोषणासोबतच गारव्याचीही गरज असते। यासाठी आपण बऱ्याचदा कोल्ड ड्रिंक्सचा आधार घेतो, मात्र हे चुकीचं आहे। याऐवजी आपण काही पौष्टिक पदार्थ खाणं चांगलं। दही, ताक, ताज्या फळांचा रस घेणं उत्तम। जास्त तेल, मीठ आणि मसाले घालून पदार्थ शिजवण्यापेक्षा कमी मसाले, भात, भाज्या आणि डाळी कमी मसाल्यात खाणं चांगलं। तसंच सॅलड मध्ये मुख्यतः काकडी, गाजर, बीट खाणं या ऋतूमध्ये अत्यंत चांगलं। ऋतू कोणताही असो, आपण सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास कोमट पाणी शक्य असल्यास लिंबू टाकून प्यावं। त्यानंतर सकाळी 8 ते 9च्या आत पौष्टिक नाश्ता करणं आवश्यक असतं। सकाळचा नाश्ता हा शक्यतो मोड आलेले कडधान्य, फळे आणि सुकामेवा अशा प्रकारचा असावा। पोहे, उपमा हे देखील चांगले पर्याय आहेत। नाश्त्यासोबत कॉफी, चहा घेणं टाळावं, कारण त्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं। त्याऐवजी हर्बल टी किंवा नारळ पाणी पिल्यास अत्यंत उत्तम। दुपारच्या जेवणामध्ये वरण, भात, भाजी, पोळी असा संपूर्ण आहार घेणं गरजेचं आहे। त्यासोबतच सॅलड भरपूर प्रमाणात घ्यावी। गाजर, काकडी, बीट आणि दही मिक्स करून कोशिंबीर दुपारच्या जेवणासोबत नक्की घ्यावी। कोशिंबीर शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते। उन्हाळ्यात आपण पपई जास्त प्रमाणात खाऊ नये, त्यामुळे शरीरात तापमान वाढ होऊ शकते, ज्यामुळे पोटाचे त्रास हे होऊ शकतात। उन्हाळ्यात दिवस तुलनेने मोठा असतो, त्यामुळे दुपारी 1च्या आसपास जरी जेवण झालं तरीही 4-5च्या सुमारास थोडीशी भूक लागणं साहजिक आहे। यावेळी काहीतरी हेल्दी स्नॅक्स घ्यावा। अशा वेळी मोड आलेले कडधान्य, उन्हाळ्यात येणारी ताजी फळं अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता। रात्रीचं जेवण हे शक्यतो रात्री 7 ते 8च्या अगोदरच करायला हवं आणि ते सुद्धा पचायला हलकं। भाजी, भाकरी, वरण भात, खिचडी हे रात्रीच्या जेवणासाठी चांगले पर्याय आहेत। त्यासोबत तुम्ही भाज्यांचं सूप सुद्धा घेऊ शकता। उन्हाळा असो की कुठलाही ऋतू, जेवणानंतर थोडंसं फिरायला हवं। थोडा वेळ आपण वज्रासनात बसायला हवं आणि साधारणतः 2-3 तासानंतर आपण झोपायला हवं। झोपण्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं स्नॅक्स आपण टाळायला हवं। ऋतू कुठलाही असो, जेवणानंतर लगेच झोपणं हे योग्य नाही। झोपायला जाण्यापूर्वी किमान 1 ग्लास कोमट दूध आपण पिल्यास ते अत्यंत उत्तम राहील। उन्हाळ्यामध्ये निरोगी आहाराची गुरुकिल्ली आहे ते म्हणजे शरीरात पाण्याचं प्रमाण हे संतुलित ठेवणं। त्यामुळे संपूर्ण दिवसभर भरपूर पाणी पित राहा। सोडा, रस, कोल्ड ड्रिंक्स यासारखी साखर मिश्रित पेय टाळा। कैरी आणि मसाले घालून बनवलेले आंब्याचे पन्हे, पुदिना आणि कोशिंबीर घातलेले ताक, कोकम सरबत, दही, घरीच बनवलेल्या फळांचा ताजा तसेच कमी साखर वापरलेला रस ही उन्हाळ्यात चांगली पदार्थ आहे, ज्यामुळे शरीर थंड व हायड्रेटेड राहण्यास सुद्धा मदत होते। उन्हाळ्यात शक्यतो ज्वारी आणि गव्हाचा वापर करावा। ज्यांना शक्य असेल ते नाचणी सुद्धा खाऊ शकतात। वारंवार चहा घेणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं उन्हाळ्यात टाळायला हवं। विशेष म्हणजे उन्हाळ्यात येणारे टरबूज, खरबूज, काकडी, आंबा असे हे फळ जे आहेत ते आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करावीत। दुपारच्या जेवणात ताक किंवा दही जरूर घ्यावं। उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणं हे अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे ताक किंवा ताकापासून बनवलेला मठ्ठा आपण जरूर घ्यावा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।